हॅलो सर्वांना नमस्कार. तर आज आपण 36 या मापाचा प्रिन्स कटिंग शिकणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला काय पाहिजे, तर आपण शोल्डरपासून तर पाठीच्या भागापर्यंत आपण काय करायचं, पाठीची उंची घ्यायची. हे शोल्डरपासून तर पाठीच्या भागापर्यंत खालपर्यंत उंची. तर उंची आली आपली किती, 13.5 प्लस आपल्याला काय करायचं, 1 करायचं म्हणजे मार्जिनसाठी. म्हणजे आपण घेणार आहोत 14.5. आता काय करायचं, आपण छातीचा भाग किती आहे बघायचा. तर हुक्स पासून तर मुंड्यापर्यंत काय करायचं, छातीचा भाग आपण काउंट करून घ्यायचा, मोजून घ्यायचा. तर बघा, मुंड्याचा भागापर्यंत किती आले, 9. तर छातीचा भाग किती आला आपला, 9. तर 9 प्लस मी काय करते, 2 ॲड करते. म्हणजे आपलं मार्जिन मला जास्त ठेवायची. 9 प्लस 2 म्हणजे टोटल मिळून किती येते, 11. तर 9 म्हणलं तर छातीचा चौथा भाग किती येतो, 36. तर 9 प्लस 2 11 घेतला आहे मी. हे बघा, मार्किंग करून घ्यायचं पेनाने पेपरवरती. आता आपण काय करायचं, मार्किंग करून झालं का आता किती मी गळा रुंदी घेतली इथं 2 आणि शोल्डर घेतलंय 3. गळा रुंदी 2, शोल्डर 3. गळ्याची उंची घेतली 5.5. गळ्याला आकार देण्यासाठी खाली घेतले 2.5, म्हणजे 2.5 घेतलं, वरती 2 खाली 2.5 घेतल्यावर गळा उतरत नाही, आपलं शोल्डर उतरत नाही. हे बघा, मार्किंग करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, मार्किंग करून घेतलं. आणि मुंड्याचा भाग पण मी घेतला 5.5. 1 पॉईंट जास्त घेतला आहे म्हणजेच. आणि आता इकडच्या साईडला पण मार्किंग करून घ्यायची, बॉक्स तयार करून घ्यायचा. मुंड्याला आकार देण्यासाठी समोरच्या भागाला 1, पाठीच्या भागाला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. आणि गळ्याला आकार देण्यासाठी पण आपण 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. आता मुंड्याचा भाग आपला छातीचा भाग 36 आहे. 36 असेल तर आपण 3.6 घ्यायचं. 3.6 घेऊन वरती 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. आणि 2 साईडला 1.5 इंच 3.6 वरती साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. हे बघा, प्रिन्स कटिंगसाठी मार्किंग करून घ्यायची. आणि तो डायरेक्ट भाग आहे ना वरती जॉईन करून घ्यायचा. तो भाग आहे ना मुंड्याच्या साईडला जॉईन करून घ्यायचा आणि मुंड्याला असा आकार द्यायचा. हे गळ्याला खूप सोप्या पद्धतीने मी सांगते तुम्हाला. आपल्या महिलांसाठी कसं मुलं सांभाळून आपण हे काम करू शकतो. हे बघा, पेपर कटिंग करून घ्यायची. हा बघा, हा पाठीचा भाग आहे जो 1.5 इंचावरती मार्किंग केली मुंड्याला, तो पाठीचा भाग निघतो आपला. आणि 1 इंचावरती राहतो तो आपला समोरचा भाग. पाठीचा भाग झाला, हा समोरचा भाग. तो 1.5 इंच आहे तो कटिंग करून टाकून द्यायचा भाग. आणि हा अर्धा इंच आहे तो पण आपला काढून टाकायचा. समोरचा भागासाठी असते समोरील गळा. पेपर कटिंग झाली. आता आपल्याला काय करायचंय, बाही कटिंग करायची. बाही कटिंग करून घेऊ आता आपण. तर आता सर्वात प्रथम बाही कटिंग करताना काय करायचं, आपण बाहीची उंची टाकून घ्यायची. बाहीची उंची तुम्हाला जेवढी बाही घ्यायची तेवढी त्याची उंची टाकायची. तर हे बघा, मला 9ची बाही करायची आहे. माझ्या बाहीची उंची आली आहे 9. तर मी प्लस अर्धा करणार आहे. प्लस अर्धा करायचा मार्जिनसाठी. तर 9.5 घेतली. आणि आपला छातीची उंची छातीचं माप आलं आहे 9. तर मी त्यात 1 प्लस ॲड करते म्हणजे 10 करते. 10 घेणार आहे मी. बघा, 10 घेतलं आहे. आणि बॉक्स तयार करून घ्यायचा. उंची आणि रुंदीवरती बॉक्स तयार करून घ्यायचा. बॉक्स तयार झाला की आपण 2.5 इंचावरती परत या साईडला मार्किंग करून घ्यायची. आणि परत त्या 2.5 इंचावरती एक छोटासा बॉक्स तयार करून घ्यायचा. हा झाला आपला एक बॉक्स तयार करून. टेप बरोबर अर्ध्यावरती फोल्ड करून घ्यायचा. मग बरोबर अर्ध्यावरती फोल्ड करून घेतला की तिथं पण परत आणखीन एक मार्किंग करून घ्यायची. मार्किंग करून झाली, त्या अर्ध्यावरती मार्किंग करून एक उभी लाईन मारून घ्यायची. उभी लाईन मारून घेतली की वरच्या टोकापासून खाली 1.5 इंच
परत त्या टोकापासून खाली परत पाऊण इंच मार्किंग करून घ्यायची. मुंड्याच्या भागा साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करायची, बरोबर 1.5 इंचावरती. आणि शोल्डरच्या साईडला जो भाग आहे ना तिथे 1 इंचावरती मार्किंग करायची. आणि तो भाग असा मार्किंग करून आपण हे बघा मार्किंग करून झाली की आपली बाही फिटिंग बघायची आपली किती आहे. तर बाही फिटिंग प्लस 2 घ्यायचं. मी बाही फिटिंग 5 घेतली, बाही फिटिंग माझी 5 आली, प्लस 2 घेतले मार्जिनसाठी. ही झाली आपली बाही कटिंग. पेपर कटिंग करून घेऊ. पेपर कटिंग झाली. तो पाऊण इंचाचा भाग आहे आपण ते मार्किंग केलेला तो कट करून टाकायचा. तो होता आपला समोरचा भाग. हा झाला आहे आपला समोरचा भाग. चला आता अस्तरवरती मार्किंग करून घ्यायची. हे बघा अस्तरवरती मार्किंग करून घेऊन तो मुंड्याच्या साईडचा भाग आहे तो थोडासा वाढवायचा असतो आपल्याला. बघा आता अस्तर कटिंग करून घ्यायचं. हा समोरचा भाग 1.5 इंचाने वाढवायचा, कधी 1.5 इंचाने वाढवून घ्यायचा. गळ्याच्या साईडला वाढवून घ्यायचं 1.5 इंचाने. हे झालं आपलं अस्तर कटिंग.